कोल्हापूरमध्ये सर्वत्र आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळतोय। कोल्हापूरची पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 38.7 फुटांवरती आलेली आहे। इशारा पातळी गाठण्यासाठी 5 इंच इतकी पाणी पातळी फक्त बाकी आहे, तर धोका पातळी गाठायला 4 फूट पाणी पातळी गाठणं बाकी आहे। पुढच्या 2 तासांमध्ये नदी इशारा पातळी गाठणार आहे अशा स्वरूपाची माहिती समोर येते। कोल्हापूरमध्ये 86 बंधारे हे सद्यस्थितीला पाण्याखाली आहेत। कोल्हापूरमधनं पावसाची महत्त्वाची अपडेट पंचगंगा नदीबाबतची, आणि याच विषयी आपण ताजे अपडेट्स घेऊयात। प्रतिनिधी शेखर पाटील सध्या कोल्हापुरातून आपल्या सोबत आहेत। शेखर, सध्याचा पाऊस नेमका काय म्हणतोय? आज सकाळपासून सुद्धा पाऊस असा सुरू आहे का? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंचगंगेची पाणी पातळी ही आता इशारा पातळीपर्यंत पोहोचणार आहे का? गुरु, अगदी बरोबर आहे। कोल्हापूरची पंचगंगा नदी इशारा पातळी गाठण्यासाठी केवळ आता 4 इंच जे आहे ते बाकी आहेत। आपल्याला माहिती आहे की कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी सातत्याने कालपासून वाढताना पाहायला मिळते, आणि आज खर तर पुढची काही 2 ते 3 तासांमध्ये ही इशारा पातळी जी आहे ती देखील गाठण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि विविध भागांमध्ये खर तर जोरदार पाऊस सध्या सुरू आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने पन्हाळा, शाहूवाडी असू दे, गगनबावडा असू दे, राधानगरी या भागामध्ये देखील मुसळधार अशा पद्धतीने पाऊस सुरू आहे। आणि परिणामी या पंचगंगा नदीची पाणी पातळी आणि जिल्ह्यातल्या अनेक नद्यांची पाणी पातळीत वाढ झालेली आहे। खर तर याच सगळ्या पार्श्वभूमीवरती आता प्रशासन मात्र अलर्ट मोडवरती आहे। जेव्हा इशारा पातळी पाणी पंचगंगा गाठते तेव्हा नदीकाठच्या अनेक गावांना सतर्क राहण्याच्या आणि स्थलांतर होण्याच्या सूचना जे आहेत ते प्रशासनाकडून देण्यात येतात, आणि त्या पद्धतीच्या सूचना काल एनडीआरएफच्या पथकानं अनेक गावांमध्ये जाऊन ज्या ठिकाणी सर्वाधिक महापुराचा फटका बसतो त्या गावांना भेट देऊन तिथल्या नागरिकांना सूचना देखील दिलेल्या आहेत। जेव्हा इशारा पातळी पंचगंगा नदी गाठेल तेव्हा स्वतःहून आपण स्थलांतरित व्हावं अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते प्रशासनाने केले। त्यामुळे नक्कीच आज काही तासातच आता इशारा पातळी जी आहे ती पंचगंगा गाठेल, मात्र त्यानंतर पुढे धोका पातळी गाठण्यासाठी अद्यापही 4 फूट पाणी जे आहे ते बाकी असणार आहे। धोका फूट पाणी पातळी गाठल्यानंतर अनेक भागांमध्ये पाणी घुसायला सुरुवात होते। पंचगंगेची ही वाढती पाणी पातळी अर्थातच चिंतेचा विषय। धन्यवाद शेखर, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। पुढे जाऊयात।